सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारकडून भारत तांदळाची 29 रुपये प्रति किलो दराने 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकिंगमध्ये विक्री करण्याच्या योजनेत ग्राहकांचा आधार कार्ड झेरॉक्स मागत असल्याने नागरिकातून तीव्र विरोध होताना दिसत आहे। बुधवारी दुपारच्या सुमारास अशोक चौक, साईबाबा चौक, 70 फूट रोड रस्त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोस्टर लावून एका गाडीत 29 रुपये प्रति किलो तांदूळ विक्री करण्यात येत होते। सध्या रेशन दुकानातून 10 रुपये प्रति किलो तांदूळ मिळत आहे, तर खुल्या बाजारात तांदूळ 50 ते 70 रुपयापर्यंत असल्याने नागरिकांची तांदूळ विक्रेत्याकडून वळले। या ठिकाणी नागरिकांना आधार कार्ड झेरॉक्स घेऊन ती विकत दिसल्याने नागरिकातून याला विरोध करण्यात आला आहे। तांदूळ विक्री करायचेच असेल तर सर्वांनाच विना आधार कार्ड देणे अपेक्षित आहे आणि दिलेले आधार कार्डाचा गैरवापर झाल्यास त्याला जबाबदार कोण? तांदळामागे फक्त 10-20 रुपये किंमत फरक असल्याने आमचा आधार कार्ड का द्यायचा असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे। आता सध्याला शाहनवाज शेख त्यांच्याकडे हे सगळे त्यांनी आपले मोबाईल नंबर असतात की आपल्या बँकेला हे असतात, त्याच्यावरून आपण मोबाईल नंबरवरून पैसे पण काढू शकतो आपल्या बँकेचे। तसंच त्यांनी कोणीही म्हणजे तांदूळ घेताना आधार कार्ड नंबर तर कोणीच घेत नाही, मोबाईल नंबर पण कोणीच घेत नाही। हे त्यांनी म्हणजे आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर घेतलाय म्हणजे त्यांना काहीतरी वेगळं करायचं म्हणून आपला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर त्यांनी घेतलाय आणि हे सगळं फ्रॉड आहे। सामान्य जनतेला न्याय फक्त मिळाला पाहिजे बस एवढंच आहे आणि हे सगळं खोटं आहे। मोदीच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी फसवणूक चालू आहे। मोदी असं कधीच करणार नाही। आम्हाला कोणत्या पक्षाविरुद्धही नाही बोलायचं, काहीच नाही। आम्हाला फक्त सामान्य जनतेला न्याय द्यायचा। हे विषय काय घडला? विषय काय 29 रुपये किलो प्रति तांदूळ रेशन विकत आहे। ते नरेंद्र मोदीचं बोलणं एखाद्या सत्तेची किंवा राजकारणाची आम्हाला देणं घेणं काही नाही। फक्त नरेंद्र मोदीचा फोटो लावून बीजेपीची बदनामी करून पैसे कमवत आहेत, याला सरकारचा काहीही सहमत नाही। तरी देखील याने चुकीच्या पद्धतीनं हे मोदीचा बोर्ड लावून विकत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा बाजारातील महागाईचा नियंत्रणात आणण्यासाठी आणलेल्या योजनेचा व काही शहरातील ठेका घेतलेल्या चुकीच्या पद्धतीने विक्री करत असल्याचं दिसतंय। याबाबत प्रचंड गोंधळ झाल्यानंतर हा प्रकार अशोक चौक पोलीस चौकीपर्यंत गेला आहे। दरम्यान शासनाने अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता माहिती घेतो असं सांगून तर अन्य एका अधिकाऱ्याने तर आमच्याकडे अशा विक्रीबाबत कोणताच आदेश आले नसल्याने सांगितले। तर भाजपच्या कार्यालयातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबत कोणीही माहिती अद्याप आमच्याकडे आले नाही असे गेल्या वेळी चना डाळबाबत राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर तो फिरता स्टॉल उभारून विक्री केली होती असं सांगितलं आलेलं तांदूळ हे रेशन दुकानात मिळणाऱ्या तांदळाप्रमाणेच आहे, मात्र फक्त याला पॉलिश करण्यात आले आहे। याला मागणी नसल्याने भाजपचे कार्यकर्तेही जनतापर्यंत पोहोचण्यासाठी रस घेत नाहीत। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।